प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आजच्या उपासनेला आपण आरंभ करूया। परमेश्वराच्या मंदिरात अहोरात्र उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा। पवित्र स्थानाकडे तोंड करून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा। आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर, सिंहातून तुला आशीर्वाद देऊ, आमेन। आपण प्रार्थना करूया। पवित्र अतिपवित्र आमच्या स्वर्गीय प्रेमळ देवापा, सृष्टीच्या निर्माणकर्त्या अब्राहम, इसाक आणि याकूब यांच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, अल्फा ओमेगा देवा, तुझ्या नावाला धन्यवाद करून महिमा देतो, तुझी स्तुती करू। परमेश्वर बाप्पा, आजच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येण्याची भाग्यता योग्यता आम्हास लाभू दिली, याबद्दल आमचे उपकार आभार मानतो। सर्व परिजन ऑनलाईन वृत्तीमध्ये उपस्थित असताना परमेश्वरा, आमचे आत्मिक नेत्र उघड। आजचं स्तवन, आजचं वचन, आजचं गीत गायन आम्हासाठी आशीर्वादाचं कर। परमेश्वर बाप्पा, मंडळीचे बाळासाहेब, रेव्हरेंड संजय चव्हाण आणि परमेश्वर बाप्पा रेव्हरेंड क्रिस्टिना चव्हाण, आपल्या परमेश्वर बाप्पा मुलाच्या ट्रीटमेंट संबंधाने या ठिकाणी असताना परमेश्वर बाप्पा आजची मुक्ती, परमेश्वर बाप्पा या संबंधाने आम्ही त्यांची आठवण करतो, त्यांना तुझ्या आशीर्वादाने कर। विशेषतः आम्ही सर्व परमेश्वर बाप्पा तुझ्या चरणासंकल असताना आमचा स्वीकार कर। ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली देत असताना तुझ्या पवित्र मंदिरातील आशीर्वाद आम्हास लाभू दे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जग सर्वत्र महामारीने ग्रासलेलं असताना तुझी कृपा कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये तू आम्हास सुस्थितीत ने अशी आम्ही प्रार्थना करतो। ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली देत आहे, प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे, आमीन। यावेळेला आपण आळीपाळीचं शास्त्रपाठ वाचूया, स्तोत्रसंहिता अध्याय 123, आणि त्यानंतर आपण गीत गाऊया, तू बोलावलेली सेवा कर। आपल्यामध्ये सिस्टर शिल्पा पारदे, मी त्यांना विनंती करतो, स्तोत्रसंहिता अध्याय 123 याचं आळीपाळीने वाचन करा। दयेची याचना, अनुगम स्तोत्र। हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावितो। पहा, जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासींचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, तसे परमेश्वर आमचा देव आम्हावर कृपा करेपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात। हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुढी नालस्ती होत आहे। सुख वस्तू लोकांनी केलेला उपास आणि गर्विष्ठांनी केलेली चीतू यांनी आमच्या जीवाला पुरेपुरे करून टाकले आहे। शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचूया। सुख वस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती यांनी आमच्या जीवाला पुरेपूर करून टाकले आहे। परमेश्वर करो वाचलेल्या स्तोत्राला आशीर्वाद देऊन, आमीन। यावेळेला आपण गीत क्रमांक 533 उपासना संगीतामधून त्याची 2 कडवे गाऊया, तू बोलाविले सेवा करायला। प्रेज द लॉर्ड। तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे, तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे, मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावली, मज घेई तव कृशीशी, प्रभु घेई ओढवली, तव सेवेला क्षमवावेसे, करी ख्रिस्ता कृपेने, तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने, मज
प्रभु घेई ओढोनी. धन्यवाद. यावेळेला आपण आजच्या मरणाचा शास्त्रपाठ फिलिप्पिकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 9 ते 11 या वचनांचं वाचन करूया. आपल्यामध्ये आपल्या चर्च सेक्रेटरी सन्माननीय संतोष पारदे सर आहे. मी त्यांना विनंती करतो की या वचनांचं उदारीकरण करा. पवित्र शासनामधून पौराणिक फिलिप्पिकरास पत्र याचा पहिला अध्याय 9 ते 11 वचन आपण वाचणार आहोत. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असाल आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीती महत्वाचे फळ त्याने भरून जावे. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वाद. यावेळेला आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. आपल्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत किंवा करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या आशा केंद्र परिसरातील प्रियजन देखील ॲडमिट आहे. त्याचप्रमाणे मंडळीचे बाळासाहेब यांचा मुलगा स्टीव आपल्या ट्रीटमेंटमध्ये आहे आणि म्हणून आज मंडळीचे बाळासाहेब या ठिकाणी येऊ शकलेले नाही आणि म्हणून त्यांनी आपला निरोप कळवलेला आहे. आणि म्हणून आजची भक्ती चालवण्यासाठी सेक्रेटरी पारदे सर आणि मी या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण यावेळेला प्रार्थना करूया. आपण लिहूया, नंदवूया, नतमस्तक होऊया. पवित्र अतिपवित्र आमच्या स्वर्गीय प्रेमदेव बापा, सृष्टीच्या निर्माण करते अब्राहम, इसाक आणि याकूब यांच्या प्रभू परमेश्वरा, अल्फा ओमेगा देवा, तुझ्या नावाला धन्यवाद, गौरव, महिमा देतो, तुझी स्तुती करतो, तुझं गौरवनाम करतो. हो परमेश्वर बापा, या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आज आम्ही परमेश्वर बाप्पा मोजके प्रियजन येऊन ऑनलाईन भक्तीमध्ये सर्वांना चालवित असताना तुझी दया, कृपा आणि प्रीती आम्हासोबत असू दे. तुझं वचन आम्हासाठी बोध करतं की चला आपण बुद्धिवाद करतो. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी मी ती बर्फाप्रमाणे शुभ्र करेन. हो परमेश्वर बाप्पा, या सृष्टीचा चालक, मालक, करता, करविता प्रभू आहेस आणि जो तुझा श्वास आहे त्या श्वासाच्या कृपेने आम्ही जगत आहोत आणि आम्हा सर्वांना आजचा सुदिन त्या श्वासाच्या द्वारे तू दाखवला, याबद्दल मी चुटकार आभार मानतो आणि धन्य तुझी स्तुती करतो. हो परमेश्वर बाप्पा, आम्ही पापी आहोत. आम्ही क्षणाक्षणाला विचार करून चुकणारे आहोत. आम्हास क्षमा कर. आजचा शाबात दिन, आजचं पवित्र मंदिरातील वचन तो आम्हासाठी आशीर्वादाचं कर. या निमित्ताने आम्ही ऑनलाईन भक्तीमध्ये उपस्थित असताना तुझी अनुपम कृपा कर. परत प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सुरक्षित असावं, कारण प्रत्येक घरी तुझं पवित्र मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रत्येकाचं सानिध्य तुझा पवित्र आत्मा आहे हा आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही जगत आहोत. आम्हा प्रत्येकाला, मंडळीतील लहान थोर प्रियजनांना तुझं सहाय्य करू. आम्ही निश्चित अर्थाने प्रार्थना करतो. परमेश्वर बाप्पा, या समय आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहेत त्या सर्वांना तुझा पवित्र स्पर्श कर, कारण तुला सर्व शक्य आहे. शिमोन म्हटलेल्या पेत्राच्या सासूला प्रभू तुम्ही स्पर्श केला आणि तत्क्षणी तिचा ताप जाऊन ती बरी झाली आणि ती तुझी सेवा करू लागली. हाच विश्वास आम्हाला ठेव की तुझ्या स्पर्शाने आम्ही बरेच झालो आहोत. आमच्या मंडळीतील परमेश्वर बाप्पा जे आजारी आहेत असे वयोवृद्ध आम्ही विशेष करून ज्याविषयी माहीत आहे, S.K. नवगिरे सर, परमेश्वर बाप्पा यांना काल पाठीमध्ये पेन होऊन ते अत्यवस्थ झाले असताना तुझी कृपा
त्यांना पूर्वीच तुझं आरोग्य दिलंस, याबद्दल चुपकार आभार मानतो. त्यांच्याकडे असलेला अशक्तपण दूर कर. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा, आमच्या परमेश्वर बाप्पा मंडळीचे वडील परमेश्वर बाप्पा, त्याचप्रमाणे आमचे विशेषतः कॉस्टेट कमिटीचे सदस्य डेव्हिड पारदे परमेश्वर बाप्पा औरंगाबाद या ठिकाणी असताना त्यांच्यावर थोडासा अशक्तपण निर्माण झाला होता, मात्र तू त्यांना सहाय्य केलंस, याबद्दल आम्ही उपकार आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे परमेश्वर बाप्पा आम्ही यशोदास खंडागळे आणि सविता खंडागळे यांच्यासाठी प्रार्थना करतो की करोनाच्या परमेश्वर बाप्पा थोड्याशा इन्फेक्शनमुळे त्यांना परमेश्वर बाप्पा शिर्डी येथील कोविड वॉर्डमध्ये ॲडमिट केलेलं असताना याही दोघांवर तुझी कृपा कर आणि तुझं आरोग्य त्यांना दे. कारण परमेश्वर बाप्पा या नियमाप्रमाणे आम्ही विलग होत असताना तिथे राहणं परमेश्वर बाप्पा आम्हाला बंधनकारक आहे. मात्र परमेश्वर बाप्पा आमच्या या गावातून, आमच्या या परिसरातून या कोरोनाचा व्हायरस दूर कर आणि तुझी कृपा कर. विशेषतः वेगवेगळ्या दुसऱ्याही आजाराने पीडित असलेल्या आमच्या बंधूंना, भगिनींना तुझं सहाय्य पाठव, जे मनाने फसले आहेत, जे अंतकरणाने परमेश्वर बाप्पा हवालदिल झाले आहेत. मात्र तुझं वचन आहे, आवड दृष्टी भाराक्रांत जन्म तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे वास विसावते दे. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील परमेश्वर बाप्पा श्री चव्हाण या लेकराला तुझं आरोग्य दे, त्याला तुझ्या आशीर्वादाने भर. निश्चित अर्थाने आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा आमच्या मंडळीतील सर्व लहान लेकरं जे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्यांना या इन्फेक्शनपासून सांभाळ, त्यांनी आपल्या घरात सुरक्षित असावं. या मंडळीतील तरुण वडीलधारे परमेश्वर बाप्पा सर्वांवर तुझी विपुल कृपा कर आणि या मंडळीला तुझं परमेश्वर बाप्पा स्थैर्य दे, तुझा आशीर्वाद दे, तुझी कृपा कर आणि तुझी शांती निश्चित अर्थाने आम्हास दे. आम्हामध्ये भय निर्माण होतं, आम्हामध्ये परमेश्वर बाप्पा वेगवेगळ्या बातमीने आम्ही परमेश्वर बाप्पा फसतो, मात्र तुझ्यावर आम्ही चिंता टाकली असता तू आम्हास सर्वेश्वर बाप्पा तू आपला पाठिंबा देतो. तू म्हटलेलं आहे की त्याचबरोबर तुम्ही आपल्या सर्व चिंता टाका करत ती तुमची काळजी घे आणि काळजी घेणारा, मलमपट्टी करणारा प्रभू तू आहेस. आम्ही प्रार्थना करतो आमच्या संस्थेचे बिशप डॉक्टर परमेश्वर बाप्पा, अनिल कुमार शर्मन, त्याचप्रमाणे मॅडम परमेश्वर बाप्पा, सर्व परमेश्वर बाप्पा आमच्या कॉन्फरन्सचे पदाधिकारी, आमचे DS रेव्हरेंड संजय चव्हाण, त्याचप्रमाणे आमच्या परमेश्वर बाप्पा रेव्हरेंड क्रिस्टिना चव्हाण आणि सर्व आमच्या परमेश्वर बाप्पा कॉन्फरन्समध्ये असलेले चर्चेस, त्याचे पालखी वर्ग आणि सेवा करणारे प्रत्येक हात मजबूत, प्रेरित आणि आशीर्वादित कर आणि सर्वांच्या द्वारे तुझी सेवा होते. विशेषतः मी प्रार्थना करतो की येणाऱ्या दिवसामध्ये असलेला होम मिशन संडे देखील तो आशीर्वादाचा कर. प्रत्येकाने परमेश्वर बाप्पा तुझ्या सेवे कार्यासाठी असलेल्या होम मिशन खंडामध्ये हातभार लावावा असं सहाय्य तू कर. निश्चित अर्थाने आम्हावर तुझी कृपा असू दे. आजचं वचन तू आम्हासाठी आशीर्वादाचं कर. विशेष करून या चर्चचे परमेश्वर बाप्पा उपस्थिती किंवा काळजी परमेश्वर बाप्पा करणारा तू आहेस. येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच परमेश्वर बाप्पा तू या पवित्र मंदिरासाठी तू आपले दारे उघडे करणार आहेस आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की आता हा करोना व्हायरस आम्हापासून दूर कर आणि तुझं वचन किंवा तुझा शब्द दिगंतरी येऊ दे, म्हणजे परमेश्वर बाप्पा आमचं भय जाईल. निश्चित अर्थाने मोशेच्या काळामध्ये परमेश्वर बाप्पा त्या आजाराने वाचण्यासाठी तू मोशेला आज्ञा केली की तो उंचावर असा पितळेचा सर्प लाव आणि परमेश्वर बाप्पा तुझं वचन होतं की परमेश्वर बाप्पा मोशेने अरण्यात सर्प उंच केलेला आहे आणि त्याच्याकडे पाहून जे जे परमेश्वर बाप्पा जगलेले आहेत मात्र जे पाहू शकलेले त्यांना परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे यावं लागलेलं आहे. निश्चित अर्थाने मात्र मोशेने अरण्यात सर्प उंच केला, पण आज आम्ही देवाच्या पुत्राला म्हणजे ख्रिस्ताला उंच केलं पाहिजे. यास तुझी वृत्ती आणि आमचा रास होते अशी आम्ही नम्रतेने प्रार्थना करतो. आजचं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं कर. ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली घे. चुकलं असेल कृतीने क्षमा करून सहाय्य कर. हे तुझे पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये तुझ्या वचनाची घोषणा होत असताना आमचे आत्मिक नेत्र उघड. प्रत्येकाला परमेश्वर बाप्पा वचन ऐकण्याचं मन दे. त्याची 30 पट 60 पट आणि 100 पट वाढ होईल असं दैनंदिन कृपेने होते. ऑनलाईन भक्तीमध्ये परमेश्वर बाप्पा प्रत्येकाला जो प्रियजन आपल्या मनामध्ये प्रार्थना करत आहे त्या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर. त्यांचं भय चिंता दूर कर, त्यांचे संकल्प आशीर्वादित कर. कुणाचा वाढदिवस झाला असेल त्या प्रियजनांना तुझ्या आशीर्वादाने भर. परमेश्वर बाप्पा कुणी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असेल त्यांनाही प्रियजनांना तुझ्या आशीर्वादाने भर. निश्चित अर्थाने परमेश्वर बाप्पा ज्यांचा स्मृतिदिन परिवारामध्ये कुणाचा झाला असेल त्याही परिवाराला निश्चित अर्थाने तुझं परमेश्वर बाप्पा सहाय्य कर.
आमचा परमेश्वर बाप्पा बंधू निलेश श्रीवास्तव परमेश्वर बाप्पा हा तुझ्याकडे आलेला असताना मागील आठवड्यामध्ये परमेश्वर बाप्पा श्रीवास्तव परिवार आणि लोंढे परिवार योजनावर तुझी विपुलतेने कृपा कर. हे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य त्यांना दे. कारण परमेश्वर बाप्पा जसं संत पाऊल म्हणतो की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ असे आहे. जो लाभ बंधूंना झालेला आहे त्याला परमेश्वर बाप्पा त्याचा आत्मा तुझ्याकडे आलेले असताना निश्चित अर्थाने मागे असलेल्या परिवारावर आमची बहीण परमेश्वर बाप्पा रूल आणि तुझ्या परिवारातील परमेश्वर बाप्पा लेकरांवर तुझी कृपा असू दे. तिला सहाय्य करणारे आमचे लोढे परिवारातील प्रियजनावर तुझं सहाय्य करू. प्रत्येकाला परमेश्वर बाप्पा सहाय्य होतो. ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली आजचं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं कर. प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रेज द लॉर्ड. आजच्या वचनाकडे आपण येत असताना आपण जो शास्त्रपाठ घेतलेला आहे फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 9 ते 11 ही वचने यावेळेला आपण पाहणार आहोत. आणि म्हणून यावेळेला जो शास्त्रपाठ आपल्या चर्च सेक्रेटरी सन्माननीय पारदेसर यांनी वाचलेला आहे. आणि म्हणून ही माझी प्रार्थना ही आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर आणि अतिशय वाढावी. आणि जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करावे आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही सात्विक व निर्दोष असे असावे. आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी नीतिमत्वाची फळे त्यांनी तुम्ही भरून जावे. प्रियानो, संत पाऊल आपल्या फिलिप्पीकराच्या मंडळीस जो बोध करीत आहे तो आज देखील आपणास लागू असा आहे की प्रीतीविषयी बोलताना सर्वश्रेष्ठ दान प्रीतीला म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुमची जी प्रीती आहे ती सर्व प्रकारच्या ज्ञानाने सर्व प्रकारच्या विवेकाने दररोज म्हणजे अतिशय उत्तर वाढावी. म्हणजे तिच्यामध्ये तोटा व्हायला नको. तर प्रीती ही दररोज वाढ करणारी अशी असली पाहिजे. आपण स्वतःवर जशी प्रीती करतो तशी आपण एकमेकावर प्रीती करतो. आपल्या शरीराचा एखाद्या अवयवाला इजा झाली तर आपल्याला अतिशय दुःख होतं. तसं आपल्या बंधूबद्दल आपल्या प्रियजनांबद्दल झालं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला एकच आज्ञा दिली की जशी तू स्वतःवर तशी इतरांवर प्रीती कर. आणि म्हणून आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर किंवा आपल्या बंधूंवर प्रीती कर असं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की आपण काही वचनातून पुढे जात असताना जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावं आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी सात्विक व निर्दोष असे असावे. मात्र श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करायचे आहे म्हणजे आपण परमेश्वराच्या बाबतीत श्रेष्ठत्वाला महत्त्व द्यायचं आहे. म्हणजे आपण नीतिमत्वाचं श्रेष्ठ रूप धारण करायचं आहे. आपण वचनामध्ये अति श्रेष्ठत्व त्या ठिकाणी स्थापन करायचं आहे. देवाला देताना आपलं दान हे श्रेष्ठ पद्धतीने दिलं पाहिजे. जसं आपण पाहतो की आदामापासून झालेले काईन आणि हाबेल यांच्याविषयी जर आपण पाहिलं तर काईन आणि हबेलामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की हबेल हा त्या ठिकाणी मेंढपाळ झालेला आहे आणि काईन हा शेतकरी झालेला आहे. आणि देवाच्या त्यावेळेच्या संकल्पाप्रमाणे प्रत्येकाने आपलं अर्पण परमेश्वराच्या समक्ष आणायचं होतं. आणि मग जो मेंढपाळ होता हबेल त्याने आपल्या मेंढवाड्यातील किंवा आपल्यामध्ये असलेल्या दष्टपुष्ट अशा मेंढराचं अर्पण परमेश्वराच्या समक्ष आणलेलं होतं. आणि काईनाने मात्र आपल्या शेतातील जे काही दिसेल असं उत्पन्न तो घेऊन आलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आपण हंगामाचा सण साजरा करतो तसं आपण प्रथम फळ किंवा प्रथम आपलं पीक हे परमेश्वराला अर्पण करणे हाच भाग इथे सुरू झालेला होता. आणि म्हणून आपण दरवर्षी हंगामाचा सण साजरा करतो. पण यामध्ये झालेलं असं आहे की परमेश्वराला हबेलाने आणलेलं जे दान होतं किंवा त्याने आणलेली गोष्ट मेंढी जी होती ती परमेश्वराला पसंत पडलंय. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्यावर अधिक प्रीती केलेली आहे. मात्र आपल्या दानाचा परमेश्वराने योग्य स्वीकार केला नाही असा राग काईनाला होता. आणि जो शेतकरी झालेला होता मग त्याचा राग त्याच्या मनात सरत असताना मग एके दिवशी हबेल शेतामध्ये असताना काईन त्याच्यावर चालून गेला आणि त्या ठिकाणी त्याने हबेलाला ठार मारलेला. म्हणजे थोडक्यात की हबेलाने सर्वश्रेष्ठ असलेलं आपल्या मेंढवाड्यातलं सर्व मोठं असलेलं असं मेंढरू किंवा पौष्ट मेंढरू त्याने परमेश्वराला आनंदाने अर्पण केलं. पण हबेलाने धष्टपुष्ट असं मेंढरू अर्पण केलं. पण काईनाने आपल्या शेतातील दुय्यम भाग
किंवा दुय्यम पीक परमेश्वराला दिलेलं दिसून येतं आणि मग ते परमेश्वराला पसंत पडलेलं नाही. म्हणजे त्याने आपल्या शेताच्या उत्पन्नाचा श्रेष्ठ भाग दिलेला नव्हता. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कदाचित असं करतो की आपण आपल्याकडे जर अन्न असेल तर आपल्या दारामध्ये भिकारी आल्यावर आपण त्याला शिळ देण्याचा प्रयत्न करतो. पण तसं नको आहे. आपण आपलं जे खातो त्यातलंच अन्न दिलेलं ते परमेश्वराला आवडणारं असेल. आपण कुणालाही पैसे दररोज देण्याची काही गरज नाही, मात्र त्याला प्रेमाचा शब्द अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे त्याला दिलेलं सांगतो. आपण काय दररोज कुणाला दान धर्म पैशाच्या स्वरूपात करू शकत नाही, मात्र एखाद्याला दुःख आहे त्याला आपण उभारी देऊ शकतो, त्याला 2 शब्द प्रेमाचे बोलू शकतो, किंवा आपण त्याला सांत्वन देत असताना त्याला आपण ग्वाही देऊ शकतो की परमेश्वर तुझी प्रार्थना ऐकेल आणि तुलाही परमेश्वर आशीर्वादित करेल. आणि म्हणून यासाठी की आपण नीतिमत्वाचं फळ भरून व्हायला पाहिजे. आणि म्हणून जशी आपणावर तशी आपण सर्वांवर प्रीती केली पाहिजे, जसं मार्क 12:21 मध्ये म्हटलेलं आहे. प्रियांनो, जग व लोक समुदाय पापात पडला असता परमेश्वर पित्याला सर्वांचा कळवळा आलेला आहे आणि त्याने आपली प्रीती सर्वांवर जाहीर केलेली आहे. त्याने वेगवेगळे संदेश ते पाठवले, मात्र कुणाचंही त्यांनी ऐकलं नाही. आणि मग मात्र शेवटी त्याला आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवण्यासाठी त्याने योजना केलेली आहे. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये आपण पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे परमेश्वराने आपल्या पापाच्या मुक्तीसाठी आपला सर्वश्रेष्ठ एकुलता एक असा पुत्र परमेश्वराने आपल्या पापासाठी. मग पित्याने असं म्हटलं नाही की मी दुसऱ्या कोणाला देवदूताला पाठवतो, तर त्याने या आपल्या पापाच्या क्षमेसाठी आपला एकुलता एक असलेला सर्वश्रेष्ठ असा पुत्र त्याने या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे परमेश्वराने सुद्धा जी पसंती दिलेली आहे ती आपल्या एकुलता एक पुत्राला आपल्या पापाच्या क्षमेसाठीची योजना. ही पित्याची महान प्रीती अशी आहे. स्वतःचा एकमेव पुत्र जगाच्या पापासाठी वधस्तंभी देण्याची त्याची योजना होती आणि त्याने ती प्रमाण स्वरूप सिद्ध केली. आणि वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी बलिदान झालेलं आहे. ते कशासाठी झालेलं आहे की त्याला बसलेल्या माराच्या फटक्याने आपल्याला आरोग्य देण्यात आलं, म्हणून त्याला 100 फटके मारण्यात आलेले होते. प्रत्येक फटका त्याने जगाच्या आरोग्यासाठी दिलेला आहे. दुसरी गोष्ट, त्याने जे रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे त्या रक्ताच्या द्वारे आपल्या पापाची खंडणी एकदाच दिलेली आहे. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा पाप केला असं म्हणण्याची गरज नाही. तर आपण असं म्हटलं पाहिजे की प्रभू, तू एकदाच आमच्या पापांसाठी वधस्तंभावर केलेला आहेस, तू जे रक्त दिलेले त्याद्वारे आज देखील मला तू पापाची मुक्ती दे. आणि म्हणून प्रियांनो, की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे आपण पापमुक्त झालो, अशी महान प्रीती परमेश्वराने आपल्यावरती. आणि तिसरी गोष्ट काय केलेली आहे, तर सैतानाचं वर्चस्व प्रभू येशू ख्रिस्ताने मोडीत काढून त्याला आपल्या पायाखाली चिरडलेला आहे. आणि म्हणून तो सैतानाच्या कृत्यांना बाजूला टाकून विजयी झालेला आहे. म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप असतात, त्याला पाप असे केले आणि त्याच्या मरणाच्या द्वारे आपल्या पापाची आडभिंत पित्याने आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असलेल्या भिंतीला पाडून समेट केलेला आहे. त्याच्या हातापायात आपल्याला खिळे फुटलेले पाहायला मिळतात. त्याच्या डोक्यामध्ये काटेरी मुकुट घालणं त्याने स्वतः पसंत केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण जे पापाच्या खाईत होतो, आपण जे वेगवेगळ्या कारणांमध्ये गुंतलेलो होतो, असा त्यावेळेचा समुदाय असेल की त्याने बरब्बाला सोडण्याची विनंती केली किंवा घोषणा केली, पण त्याने येशू ख्रिस्तासाठी वधस्तंभ मागितला, कारण हे शास्त्रपाठाप्रमाणे पूर्ण होणं अगत्याचं होतं. मात्र आपल्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सार्वकालिक जीवनाचा मार्ग देणारा एक उत्तम देवाचा पुत्र असा आहे. आणि म्हणून प्रीती हीच की आपण परमेश्वरावर केली ही प्रीती श्रेष्ठ नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपला स्वतःचा प्राण दिला, म्हणून त्याची प्रीती आपल्याला त्याच्या दोन्ही पसरलेल्या हातामध्ये आवरून धरते असं म्हटलेलं आहे. त्याच्या दोन्ही भाऊमध्ये त्याने आपला स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून पहिले योहान याचा 4 अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रीती म्हणावी तर हीच
की आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठवले. म्हणजे पहिले योहानाच्या 4 अध्यायातील 10व्या वचनामध्ये परमेश्वर या ठिकाणी सांगतो की प्रीतीचं प्रमाण काय आहे, की त्याने आपल्यावर प्रीती केली, आपण त्याच्यावर प्रीती केली नाही. आणि त्याचं प्रमाण काय आहे, त्याने स्वपुत्राला आपल्या पातकांच्या प्रायश्चित्तासाठी वधस्तंभावर मरणं किंवा देणं पसंत केलेलं आहे. म्हणून प्रियानो, देव हा सदैव आपल्यावर प्रीती करणाऱ्यांपैकी आहे. म्हणून देवाच्या आज्ञा पाळल्याने आपल्याला आनंद मिळत असतो. आणि म्हणून प्रीतीविषयी अनेक अशी वचने आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून यामध्ये काही वचने पाहिले तर पहिले करित्याच्या 13व्या अध्यायामध्ये आपल्याला प्रीतीविषयी अनेक महत्त्व सांगितलेलं आहे. पण प्रीतीविषयी म्हटलेलं आहे की प्रीती सर्वश्रेष्ठ दान पैकी एक आहे. आणि म्हणून जे काही करायचं असेल तर प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुमचा पैसा, तुमचं अन्न किंवा तुमचा कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू नाही, तर प्रीती ही सर्वोत्कृष्ट दान आहे. आपण जगावर किंवा आपल्या प्रियजनांवर, सुखियांवर किंवा सर्वांवर, वैऱ्यांवर देखील प्रीती करावी असं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं. आणि म्हणून देवाच्या प्रीतीचं प्रमाण जसं आपल्याला या ठिकाणी पहिले योहानाच्या 4 अध्यायातील काही वचनांमध्ये पाहायला मिळेल, ज्यापैकी 20 आणि 21 अशी आहे. आणि म्हणून पहिले करित्याच्या 14व्या अध्यायातील पहिल्या वचनामध्ये असं म्हटलंय की प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक ज्ञानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची प्रबळ इच्छा बाळगा. म्हणजे आपलं ध्येय जीवनामध्ये जगताना आपण म्हणतो की मला परमेश्वराने आशीर्वादित केले, मला उत्तम नोकरी दिलेली आहे, उत्तम आरोग्य दिलेले आहे, उत्तम असा परिवार दिलेला आहे, राहण्यासाठी घर दिलेले आहे. मग परमेश्वराची मी कोणती सेवा करू? तर परमेश्वर काय म्हणतो, प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. प्रीती, तुम्ही प्रत्येकावर योग्यतेने वागलं पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणतो की बऱ्याच जणांना काही सवय असते की आपण भेटलो की त्याच्या समोर मोठ चांगलं बोलायचं आणि पाठीमागून मात्र त्याची निंदा करायची. पण परमेश्वर काय म्हणतो की तू कुठेही असला तरी मला एकही शब्द असला नाही की जो माझ्या कानापर्यंत येईल. म्हणून प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या आणि मग आपण त्या पद्धतीने प्रीती केली पाहिजे. आणि म्हणून आध्यात्मिक दानाची इच्छा बाळगताना जसं प्रीतीविषयी आपण म्हणतो तसं संदेश देता यावा असा दुसरा भाग तुम्ही परमेश्वराकडे मागून घेतला पाहिजे. आणि म्हणून ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की फिलिप्पियरास पत्राच्या पहिल्या अध्यायातील 10व्या वचनामध्ये की जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करावे आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही सात्विक व निर्दोष असे असावे. म्हणजे श्रेष्ठत्व आपण पसंत करताना आपण परमेश्वराची चांगली सेवा, उत्कृष्ट प्रीती या पद्धतीने आपण असलं पाहिजे. मग आपण ख्रिस्ताच्या दिवसासाठी म्हणजे काय, आपण असं म्हणतो की प्रभू श्री ख्रिस्त आता स्वर्गारोहणामध्ये स्वर्गात गेलेला आहे आणि तो पित्याच्या उजवीकडे आहे. पण येणाऱ्या दिवसामध्ये तो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास मेघारूढ होऊन येणार आहे. मग तो जो दिवस आहे न्यायाचा, त्या न्यायाच्या दिवसासाठी म्हणजेच ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही सात्विक आणि निर्दोष असलं पाहिजे. सात्विक म्हणजे तुम्ही म्हणजे पुण्यशील असलं पाहिजे किंवा तुम्ही पापमुक्त असलं पाहिजे, निर्दोष असलं पाहिजे. म्हणजे सात्विक म्हणजे तुम्ही परमेश्वराला आवडणाऱ्या सेवकाच्या प्रती असलं पाहिजे. जसं आपण पाहतो की हनोक काय होता तर तो देखील आपल्याला पाहायला मिळेल की एक चांगला प्रामाणिक सेवा होती आणि त्याने परमेश्वराची सर्वप्रथम पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराची आराधना मनपूर्वक करणारा प्रथम सेवक तो होता. आणि म्हणून हनोकाला परमेश्वराने दिगंतरी दिलं. त्याच्या मरणाविषयीचा उल्लेख नाही, तर तो दिगंतरी गेला म्हणजे परमेश्वराच्या समीप गेला, कारण तो परमेश्वराच्या समागमे राहत असे. तसं हनोकाप्रमाणे आपण जर सरळ सात्विक असू, कारण आपण पाहतो की आदामापासून वंश सुरू होताना जरी काईन आणि हाबेलाच्या अर्पणाविषयी आपण ऐकलं तरी देखील प्रार्थनाशील असणारा किंवा देवाच्या समागमी असणारा हनोक हा एकमेव सेवक आपल्याला त्या काळी पाहायला मिळेल. आणि म्हणून देवाचं गौरव व स्तुती व्हावी म्हणून तुम्ही प्रभूच्या नीतिमत्वारूपी फळांनी भरून जायला पाहिजे. म्हणजे आपण प्रभूचं नीतिमत्वाचं जे फलित आहे
जसं म्हटलेले की परमेश्वर म्हणतो की मी द्राक्षवेल आहात आणि तुम्ही फाटे आहात आणि माझा बाप किंवा पिता माळी आहे, तुम्ही माझ्या वेलामध्ये राहिल्याने विपुल फळ द्यावं. आणि ते फळ काय आहे तर तुम्ही परमेश्वराची सुवार्ता गाजवावी, परमेश्वराचं वचन इतरांना धैर्याने सांगावं, जे रंजले गांजले त्यांची आपल्याला जमेल तशी सेवा करावी. आणि देवाचा कोणताही सेवक आपल्यामध्ये आला असेल तर त्याला आपल्या दारामध्ये आल्यानंतर पाण्याचा एक प्याला पिण्यासाठी दिला पाहिजे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून आपण या पद्धतीने नीतिमत्वाचं ते रूप धारण केलं पाहिजे, त्याच्या फळांनी आपण धरलं पाहिजे. म्हणजे विपुलतेमध्ये नीतिमत्वाची फळे आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे आपली वर्तणूक आली, आपला दैनक्रम आला, 3 वेळेला आपण सकाळ संध्याकाळ रात्र आपण परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये आपण कौटुंबिक प्रार्थना केली पाहिजे आणि प्रत्येक लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला प्रार्थनेचे शब्द किंवा वचन शिकवलं पाहिजे. तुम्ही प्रभूची सुवार्ता गाजवली पाहिजे तुमच्या आचरणाच्या द्वारे. जेव्हा शेजारी म्हणेल की हा 3 वेळेला प्रार्थना करतो, मी पण केली पाहिजे, मग तुम्ही त्या ठिकाणी विजयी आहात की तुमच्या नीतिमत्वाचं फळ तुम्ही भरून पावलेलं आहे. म्हणजे प्रभूचा दिवस, तो न्यायाचा दिवस येताना तुम्हाला परमेश्वर अलगद बाजूला ठेवणार आहे, कारण तुम्ही देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून आपण संदेश त्याचा आणि त्याच्याद्वारे आलेल्या त्याच्या वाणीचा स्वीकार केला पाहिजे. जसं आपण मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो की जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकार. म्हणजे प्रियांनो, तुमचा स्वीकार करणारे क्रिश्चन किंवा कोणी व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो स्वीकारत असल्यामुळे पित्याने त्याला पाठवले म्हणून तो पित्यालाही स्वीकारतो असं या ठिकाणी मानलेलं आहे आणि पिताही त्याचा स्वीकार करतो. आणि म्हणून जसं संदेश त्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेश त्याचे प्रतिफळ मिळेल आणि धार्मिकाला धार्मिक म्हणून जो स्वीकारतो त्याला धार्मिकतेचे त्या ठिकाणी प्रतिफळ मिळेल. आणि तुम्ही या लहान्यातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. म्हणजे फार मोठं दान धर्म तुम्हाला आवश्यक नाही, पण तुमच्या दारामध्ये आलेला संदेष्टा याजक शिष्य याला तुम्ही पाण्याचा एक गार प्याला जरी पिण्यासाठी दिला तरी तुम्ही आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. आणि म्हणून उपदेशक काय म्हणतो की तू आपलं अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्याकडे येईल. आपण म्हणतो की मी असं केलं, मी तसं केलं, आणि मग आपल्याला परमेश्वर न कळतपणे त्याच्या दृष्टीने देत असतो. पहा, या ठिकाणी आपल्याला की परमेश्वराच्या न्यायासाठी सामोरं जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आपण स्वीकारलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की देवाचं जे त्रैक्य आहे, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, तर कारण पिता हा निर्माण करता आहे आणि पुत्र पापापासून तारणारा आहे आणि पवित्र आत्मा आपला सहाय्य करणारा आहे. या सर्वांचा आपण स्वीकार केला पाहिजे. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेला आहे आणि त्याने म्हटलेलं आहे की तुम्ही पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य समीप आलेले आहे. म्हणजे तुम्ही पश्चातापामध्ये असलं पाहिजे. जर आपण चुकलेलो आहे तर निश्चित अर्थाने आपण त्याच्या पापांबद्दल आपण त्याच्याकडे क्षमा मागितली पाहिजे. आणि म्हणून आपण ज्याप्रमाणे एखादं जहाज असतं आणि त्या जहाजाला मार्गदर्शन करण्यासाठी एक दीपस्तंभ असतो, तसं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये दीपस्तंभ असला पाहिजे. त्याची दिशा ही प्रकाशाची असली पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी त्या कॅप्टनला जहाज चालवणं अशक्य आहे. म्हणून मागील दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की काही वचनामधून आदरणीय ब्रदर नोएल यांच्या संदेशामधून की आपल्या जीवनातील महत्त्व देत असताना की आपण पाहतो की त्यांनी नोहा आणि नोहाला केलेलं आज्ञावचनाविषयी काही भाग त्यांनी प्रगट केला की नोहाला परमेश्वराने आज्ञा केली की मी या सृष्टीचा पाण्याने नाश करणार आहे. आणि मग त्याने विश्वासाने तारू बांधण्यास सुरुवात केली. लोक त्याला हसले, त्याची चेष्टा केली, त्याला खूप त्रास दिला, मात्र तो स्थिर राहिला. आणि त्याने काय म्हटलेलं आहे की ही परमेश्वराची योजना आहे, देव होईल तसं मी करणार आहे. आणि आपण पाहतो की मागील म्हणजे
मागील शतकामध्ये एक टायटॅनिक नावाचं एक मोठं जहाज घेऊन गेलेलं पण आहे, त्याचं पिक्चर पण आहे. त्याविषयी पाहत असताना टायटॅनिक जहाज बनवताना इतकं मोठं 2000 लोकांना वाहून घेऊन जाणारं त्या काळचं एक श्रेष्ठ जहाज होतं. आणि त्यावर त्या लोक जे पैसे गुंतवणूक करायचे, मोठे भांडवलदार, त्या मोठ्या मोठ्या श्रीमंतांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली होती. आणि मग ज्या दिवशी त्याचं उद्घाटन होणार होतं, की ते समुद्रामध्ये पहिल्या प्रवासासाठी जाणार होतं, ते इंग्लंडहून अमेरिकेला असं काहीतरी जाणार होतं. आणि मग प्रियांनो, त्याला जवळजवळ 110 वर्ष झाले, म्हणजे 1900 साधारणपणे 10 सालात किती घटना असेल प्रियांनो, की या ठिकाणी टायटॅनिकच्या मग उद्घाटनाच्या वेळी त्याचा जो कॅप्टन होता, त्या कॅप्टनला मग प्रश्न विचारण्यात आले पत्रकार परिषदेमध्ये. आणि मग त्याने सांगितलं की हे जहाज असं आहे, याच्यामध्ये सर्व सोयी आहे, स्विमिंग पूल आहे, चित्रपटगृह आहे, सर्व आहे, आणि तुम्ही जे काही नाही ते सर्व आहे, तर हे श्रेष्ठ असं जहाज आहे. पण एक पत्रकाराने त्याला विचारलं की जर याच्यावर वादळाने बोट फुटण्याची प्रसंग आला तर त्यामध्ये काय सिक्युरिटी आहे. आणि मग तो कॅप्टन जो आहे तो अतिशय चिडला. तो काय बोललेला आहे माहिती का? तो असा बोलला की देव जरी आला तरी हे जहाज फुटणार नाही, देवाने जरी ठरवलं. आणि तिथंच त्या ठिकाणी फसगत झाली. त्याने देवाला नाकारलं, देवाचं श्रेष्ठत्व त्याने नाकारलं. आणि नोआने काय केलेलं आहे की परमेश्वराच्या आज्ञेने लाकडाचं साधं तारू बनवलेलं आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे किती मजली असावं, त्याने प्रत्येक प्राण्यांच्या जोड्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी काय फक्त श्रीमंत लोक आणि त्याचे 2000 लोक प्रवास घेऊन चाललेले आहेत. शेवट काय झालेला आहे, तो कॅप्टन काय म्हणतो की देवाने ठरवलं तरी हे जहाज बुडणार नाही. आणि मग त्या प्रवासाच्या अवघ्या 5व्या 6व्या किंवा दिवशी आपल्याला पाहायला मिळेल की मोठ्या समुद्रामध्ये एक बर्फाचा डोंगर आलेला आहे. आणि त्या डोंगराचा इशारा त्याला मिळाला. त्या इशाऱ्यामध्ये तो तेच म्हणतो की हे जहाज कशाने फुटू शकणार नाही, सर्व आर पार करून जाईल. आणि त्याच्या 15व्या दिवशीच आपल्याला पाहायला मिळेल की त्या बर्फाच्या दगडावर ते आदळलेले आणि त्याचे बरोबर 2 तुकडे झालेले आहेत. आणि 1500 पेक्षा जास्त लोक, 1541 लोकांना जलसमाधी मिळालेली आहे की ज्यांच्यामध्ये गर्व होता, श्रीमंती होती. आणि तो कॅप्टन ते वाचू शकलेला नाही. प्रियांनो, म्हणजे या ठिकाणी परमेश्वराला घेऊन केलेलं कार्य आणि जगाच्या दृष्टीने असलेलं कार्य आणि देवाला दिलेलं महत्त्व हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून श्रेष्ठ तुम्ही पसंत करावे की परमेश्वराला प्रत्येक कार्यात धन्यवाद देणे. त्या टायटॅनिकच्या कॅप्टनने देवाला धन्यवाद दिला नाही. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पत्रकारावर तो भडकला. आणि शेवट काय झाला, तर त्या 1541 लोकांना त्या ठिकाणी जलसमाधी मिळाली. त्याचं कारण काय, बोट फुटल्यावर त्या ठिकाणी त्या समुद्राचं पाणी उणे 2 डिग्री सेल्सिअस असं होतं. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये बर्फासारखे गोठून क्षणात जाल असं होतं. बर्फाने गोठून त्या पाण्यात गोठून ते मेलेले आहे. म्हणजे प्रियांनो, परमेश्वराला सर्व शक्य आहे. आणि 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस पडून नोआचं जहाज त्याच्यावर तरलं. त्याच्यामध्ये प्रत्येक देवाने सांगितलेल्या जोड्या, पशु पक्षी प्राणी होते, त्याचे लेकरं होते. आणि मात्र परमेश्वराने त्या ठिकाणी ते आशीर्वादित करून नवीन सृष्टीची स्थापना केलेली आपण पाहतो. म्हणजे जे श्रेष्ठ आहे ते आपण पसंत करताना परमेश्वराला धन्यवाद द्यावा. आपलं ज्ञान ही चांगली मसलत घेणाऱ्याजवळ ज्ञान असतं. कोणाकडून ज्ञान घ्यावं की जो देवाच्या दृष्टीने चांगली मसलत देतो. नीतिसूत्र याचं 13व्या अध्यायाने 10व्या वचनामध्ये म्हटले की चांगले मसलत घेणाऱ्यांजवळ ज्ञान असते. म्हणजे आपण जसं वडीलधाऱ्यांकडे एखाद्या गोष्टीची जाऊन आपल्याला या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करावं. पण जो चांगली मसलत देतो, जो आपल्याला भिवून देत नाही, त्याच्याजवळ आपण गेलं पाहिजे. आणि तो ज्ञानी असा असतो. आणि चांगली मसलत ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आहे. आणि म्हणून चांगली मसलत ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या प्रीतीमध्ये आहे. आणि त्या प्रीतीचं स्वरूप प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रीतीचा वाहून नेणारा वाहक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी चांगली मसलत काय आहे,
तर काय म्हटलेलं आहे ती मत्ते कृषी वर्तमानामध्ये 10व्या अध्यायातील 26व्या वचनामध्ये असं म्हटलंय, कारण उघड होणार नाही असे कोणतेही झाकलेले नाही आणि उघडे होणार नाही असे कोणतेही झाकलेले गुपित नाही, तर तुम्ही जे अंधारा खोलीत बोलता त्याची घोषणा तुम्ही उंच धाब्यावरून करावी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन एखाद्या खोलीत गुप्ततेने आपण केलेल्या प्रार्थनेत नाहीये, तर आपण ज्या ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी मोठ्याने घोषणा करणे, त्याच्या प्रीतीचं प्रमाण देणे हे आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये बसून बंद खोलीमध्ये केलेली प्रार्थना तर मान्य आहे, पण जगाच्या दृष्टीने सुवार्ता गाजवताना तुम्ही ती धाब्यावरून किंवा मोठ्याने गाजवली पाहिजे. आणि याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून आपण स्वीकार केला पाहिजे आणि तुमची प्रीती ही दररोज वाढणारी असली पाहिजे. म्हणून तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर वाढवली पाहिजे. जसं आपण म्हणतो की एखादा प्रीतीचे शब्द मायाळू शब्दाने कोणाला जिंकू शकतो, कोणी प्रीतीच्या प्रात्यक्षिक किंवा प्रत्यक्ष प्रीती माया करून त्याला आपण त्या ठिकाणी माया देऊ शकतो. जसं आपण म्हणतो की काही म्हण आहे की माय म्हणू आणि मावशी जगू. का तर मावशी ही त्याला त्या मुलाला आई नसताना प्रेम देणारी ही दुसरी एक व्यक्ती असते. पण त्याहीपेक्षा परमेश्वर काय म्हणतो, एक वेळ मातेला आपल्या मुलाचा विसर पडेल पण मी तुम्हाला विसरणार नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जी महान प्रीती केलेली आहे ती सर्वश्रेष्ठ अशी आहे. आणि म्हणून तुमची प्रीती ही विवेकाने म्हणजे चांगल्या कृत्याने दररोज वाढली पाहिजे. आणि प्रियांनो, जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करावं आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी आम्ही निर्दोष आणि सात्विक असलं पाहिजे. ख्रिस्ताचा दिवस म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये असलेला न्यायाचा दिवस. जसं आपण म्हणतो की आता ही कोरोनाची बरी आलेली आहे आणि जे काही चुकलेले असतील ते भागलेले आहे, तसं नाही. त्याच्यातूनही काही जण बरे होणार आहेत आणि देवाच्या गौरवासाठी ते सुद्धा पात्र ठरणार आहे आणि आपणही सुरक्षित आहोत. आणि म्हणून आपण दुसऱ्यांचा चेष्टा किंवा निंदा करायला नको आहे, तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी प्रार्थनेचे योद्धे असलं पाहिजे. म्हणून प्रियांनो, देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे नीतिमत्वाची फळे तुम्ही भरून वाहिली पाहिजे. म्हणजे तुमच्या ठाई तुमच्याकडे जो बॅलन्स असला पाहिजे तो नीतिमत्व आणि पुण्याचा असला पाहिजे, चांगल्या कार्यांचा असला पाहिजे. की जी वचने आपण पाहिले की देवाच्या सेवकाचा आदर, कनिष्ठाचा स्वीकार, देवाच्या संदेशाला पाण्याचा एक प्याला देणे किंवा आपल्या दारामध्ये आलेल्या याचकाला आपल्या अन्नातील चांगला भाग अन्नदान करणे, या सर्व गोष्टी आपल्याला परमेश्वर यामध्ये देत आहे आणि या सर्व कृत्यातून परमेश्वराची प्रीती प्रगट आहे. आणि म्हणून तुम्ही प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्याचा स्वीकार करावा असा आपण आज निश्चय करूया. परमेश्वर करू आजच्या शास्त्र पाठाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. पित्याने जी प्रीती आपल्यावर आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या अर्पणाच्या द्वारे केलेली आहे आणि एकदाच तो आपल्या पापाची खंडणी करून पाहिलेला आहे, त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण योहान 3:16 आपल्यासाठी सदैव असं सांगतं की त्याने आपल्यावर जी प्रीती केलेली आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं आणि म्हणून तुम्ही सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी व्हावे, तुम्हाला सारण प्राप्त व्हावं, हीच परमेश्वराची आपल्या सर्वांकडे असलेली योजना आहे. परमेश्वर करू आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र अतिपवित्र आमच्या स्वर्गीय प्रेमळ देव बाप्पा, सृष्टीच्या निर्माण करत्या, आजच्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की परमेश्वर बाप्पा की आमची प्रीती ही ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने दररोज वाढली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही श्रेष्ठत्व पसंत करावे आणि तुझ्या येणाऱ्या न्यायाच्या दिवसासाठी सात्विक आणि निर्दोष ठरलं पाहिजे. आणि म्हणून देवा तुझी स्तुती आणि गौरव ही ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या द्वारे घडलेल्या फळाप्रमाणे आम्ही धरून पाहिलं पाहिजे. हा बोध तू आज आम्हास केलेला आहे आणि तुझ्या सर्वोत्कृष्ट प्रीतीचं प्रमाण म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं वधस्तंभावर मरण आणि आमच्या पापांसाठीचं तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये असलेल्या पापाच्या अडगणतीच्या पाडून केलेला समय, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वर बाप्पा आम्हावर दया कर. आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वर बाप्पा या जगातील ही कोरोनाची महामारी जाऊ दे आणि काही इतर रोग आजार वाढत आहेत त्यापासून आमचा बचाव कर. आणि ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली देतो. जे वचन ऐकलेलं आहे त्याची 30 पट 60 पट आणि 100 पट वाढ होईल असं दैनंदिन कृपेने मध्ये काही चुकलं असेल दैनंदिन कृपेने क्षमा कर. ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली दे. प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. प्रेज द लॉर्ड. आजच्या
आजच्या जाहिराती याप्रमाणे आहेत की दुसरा रविवार 11 ऑक्टोबर असा आहे आणि हा रविवार आपण होम मिशन संडे म्हणून साजरा करणार आहोत. आपल्या सर्वांपर्यंत होम मिशन करिता दानाची पाकिटे पोहोचवण्यात येतील आणि म्हणून पुढच्या रविवारचं जे दान असेल ते आपण होम मिशन संडेसाठी वेगळ्या पाकिटामध्ये जे आपल्याला जमेल त्याप्रमाणे द्यावं ही आपल्याकडे नम्रतेची प्रार्थना आहे. आपल्या चर्चचे जे प्रियजन आहेत सेक्रेटरी पारदे सर, खजिनदार दीपक थोरात सर, त्याचप्रमाणे आपले डेव्हिड पारदे ब्रदर आणि सर्व जे जमतील ते आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहे. आपलं दान आपल्या पाकिटामध्ये घालून आपण त्यांच्यापर्यंत पोच करू शकता आणि निश्चित अर्थाने आपण आपल्या घरी असा आणि सुरक्षित राहावं ही या ठिकाणी नम्रतेची प्रार्थना आहे. आणि बाळासाहेब यांच्याकडून आपल्याला या प्रकारच्या सर्वांसाठी प्रार्थनेची सूचना आहे. विशेषतः त्यांचा मुलगा स्टीव्ह याला थोडंसं ट्रीटमेंट जरा कमी कालावधीपासून सुरू आहे, म्हणजे जो गॅप होता तो कमी झाल्याने त्यांना तिथे राहावं लागलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आपली माहिती किंवा निरोप कळवलेला आहे की मला गॅप कमी असल्याने येणं शक्य नाही आणि त्याला थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपणही आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. यावेळेला आपण गीत क्रमांक 506 याची पहिलं आणि शेवटचं कडवं आपण गाऊया. तन मन धन हे गीत आपण गाऊया आणि आजच्या अर्पणे आपल्याला दिलेल्या पाकिटामध्ये आपण टाकणार आहोत. आणखीन काही सूचना नसेल असं पाहूया. आपल्यामध्ये आपले ज्येष्ठ बंधू असलेले निलेश श्रीवास्तव यांचं मागील दिवसामध्ये स्वर्गवास झालेला आहे आणि म्हणून आपण प्रत्यक्ष जाऊ शकलेलो नसेल तरी आपण लोटे परिवाराचे ते जावई होते म्हणून आपण लोटे परिवार आणि श्रीवास्तव परिवाराला आपण फोन करून आपल्या सांत्वनपर शब्द आपण त्यांना कळवू शकता ही आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. आपण गीत गाऊया आणि आपलं दान आपल्या पाकिटांमध्ये आपण अर्पण करूया. तन मन धन तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे ते मीच मिळविले, माझे ते मीच मिळविले, समजत से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता के जमनी, तन मन धन प्रभु तव चरणी. शेवटचं कडवं. वाट खरे पण जीवन मम तू, वाट खरे पण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय ते भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. यावेळेला आपण आजच्या दानासाठी आणि विशेष करून पुढील आठवड्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. आपल्याकडे ऑनलाईन भक्ती असल्यामुळे आपण थोडकाच वेळ यामध्ये व्यक्त करत आहोत. आपण लिहूया नंदूया आपण प्रार्थना करू. पवित्र अतिपवित्र आमच्या स्वर्गीय प्रेमदेव बाप्पा सृष्टीच्या निर्माण करत्या अब्राहम इसाक याकोब यांच्या जिवंत प्रभू परमेश्वरा,
आदि अंत असणाऱ्या देवा तुझ्या नावाला धन्यवाद गौरव महिमा देतो, तुझी स्तुती करतो. व परमेश्वर बाप्पा, आजच्या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये ऑनलाईन भक्तीमध्ये आम्हा प्रियजनांना तू एकत्र आणलेले आहेस आणि ऑनलाईन परमेश्वर बाप्पा मोबाईल ॲपच्या द्वारे तू आम्हास एकत्र ठेवलंस. तुझं वचन तू आम्हास प्रकाशाप्रमाणे ऐकवलंस. याबद्दल तुझे उपकार आणि आभार मानू द्या. परमेश्वर बाप्पा, आमची प्रीती ही दररोज ज्ञानाने आणि विवेकाने वाढली पाहिजे आणि आम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी सात्विक आणि निर्दोष असं ठरलं पाहिजे. यासाठी तू आमचे आत्मिक नेत्र परमेश्वर बाप्पा, आपले आत्मिक नेत्र उघड आणि आम्हावर तुझा प्रकाश प्रकाशू दे. प्रसन्न मुख करून आम्हाकडे बघ आणि परमेश्वर बाप्पा, म्हणून तुझा प्रकाश आमच्यावर प्रकाशला असता आमच्या जीवनामधील अंधकार नाही सांगू दे. आम्ही पापी आहोत, आम्ही भययुक्त आहोत, आम्ही परमेश्वर बाप्पा, आम्ही वेगवेगळ्या मार्गाने चुकत असे आहोत. परमेश्वर बाप्पा, आम्हाला सहाय्य कर. तुझ्या कृपेने प्रीतीने तू आम्हाला तारुण्य येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या पवित्र मंदिर सर्वांसाठी एकत्र येण्यासाठी खुलं व्हावं. ही करोनाची महामारी या जगातून नाहीशी व्हावी यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या मंडळीतील जे प्रियजन आजारी आहेत त्या सर्वांना तुझं सहाय्य पुरव. जे कोविड वाढले ऍडमिट आहे अशा प्रियजनांनाही तुझं सहाय्य पुरव. त्यांना तू बरं करून आपल्या सुखियांमध्ये पुन्हा घेऊन ये. निश्चित अर्थाने परमेश्वर बाप्पा, जे काही आहे ते सर्व करणारा प्रभू तू आहेस आणि म्हणून आजचं जे वचन आहे ते आशीर्वादाचं कर. ज्या प्रियजनांनी आपल्या मिळकतीतून जो परमेश्वर बाप्पा अर्पण तुझ्या भंडारामध्ये टाकण्याची योजना केलेली आहे ते दान तू आशीर्वादीचं कर. मला की तीनदाप्रमाणे आकाश आणि कपाटे उघडून जागा पुरणार नाही असा आशीर्वाद प्रत्येकाला देऊन सहाय्य कर. याकरता मी आमचा दशमांश तुझ्या पवित्र भंडारामध्ये देण्याचा यत्न करावा अशी कृपा तू आम्हावर कर. येथे असलेल्या प्रत्येक प्रियजनावर तुझी कृपा कर. पुन्हा एक बार आम्ही प्रार्थना करतो, स्टीव चव्हाण या लेकराला तुझ्या कृपेने आशीर्वादाने आरोग्यदायी कर. निश्चित अर्थाने आम्ही नवगिरे सर यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांनाही तुझं आरोग्य दे. आमच्या मंडळीतील ज्या कोणी माता, जे कोणी ज्येष्ठ परमेश्वर बाप्पा वडील आजारी असतील त्या सर्वांना सहाय्य कर. सध्या वातावरणामुळे असलेला ताप, खोकला, सर्दी यापासून तू आम्हाला सांभाळ आणि विशेषतः तुझा आशीर्वाद, तुझी कृपा, तुझी शांती आणि तुझी प्रीती इथून पुढे सदा सर्व काळ आमच्या सोबत असू दे. ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली घे. काही चुकलं असेल दैनिक कृपेने क्षमा करून सहाय्य कर. तुझ्या पवित्र मंदिरातील आशीर्वाद प्रत्येकाला दे आणि तुझ्या वचनाची 100 पट वाढ होईल अशी कृपा तू आम्हावर कर. ही वेळ तुझ्या पवित्र रक्ताखाली देत असताना सन्मान आणि गौरव आकानी सदा सर्व काळासाठी तुला असो. येणारा संडे होम मिशन संडे म्हणून साजरा करत असताना जे त्यावर अवलंबून असणारे घटक आहेत त्या सर्वांसाठी आम्ही योग्य दान गोळा करावं अशी प्रेरणा तू आम्हाला दे आणि सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्त आकारा याच्या थोर गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून की त्या तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे आणि तसेच आणि आम्हाला कशाला नकोस तर मास वाईटापासून, कारण की राज्य सामर्थ्याने भाव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा